बाळाच्या जन्मानंतर आईचं आयुष्य हे पूर्णपणे बदलतं. शरीरासोबत मनाची काळजी घेणं ही खूप गरजेचं असतं. अशा वेळी आपण शारीरिक थकव्याकडे लक्ष देतो आणि मानसिक तणावाकडे दुर्लक्ष करतो. पण जर तुम्ही छोटे छोटे बदल जर तुमच्या दैनंदिन जीवनात केले तर याचा नक्की तुम्हाला फरक जाणवेल. पहिलं तर नाही म्हणायला शिका. सुरुवातीला पाहुणे, नातेवाईक किंवा घरातील इतर कामे यांना वेळ देणं शक्य होत नाही. तुमच्या मानसिक शांततेसाठी तुम्ही घरातील इतर कामे किंवा तुमच्यावर असलेल्या अपेक्षांना प्रेमाने नाही म्हणायला शिका. दुसरं म्हणजे सोशल मीडियापासून थोडा ब्रेक घ्या. सोशल मीडियावर असणाऱ्या परफेक्ट आयांचे फोटो पाहून आपण त्यांना कम्पेअर करतो. पण सोशल मीडियावर असणारं आयुष्य आणि सत्य यात खूप मोठा फरक असतो. तिसरं म्हणजे तुम्ही निसर्गासोबत नाते जोडा. दिवसातील किमान 10 मिनिटे स्वतःसाठी वेळ काढा. मोकळ्या हवेत जा. मोकळा आकाश पाहून, झाडं पाहून, पक्षी पाहून तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. मनावरचा ताण सुद्धा कमी होण्यास मदत होते. वाचन आणि एखादं आवडतं गाणं ऐकू शकता. बाळ झोपी गेल्यानंतर किंवा बाळाला दूध देताना तुम्ही एखादं आवडीचं गाणं ऐकू शकता किंवा आवडीचं पुस्तक सुद्धा वाचू शकता. ह्यानी मानसिक शांतता मिळते. भावना व्यक्त करायला शिका. तुमच्या मनात असलेली चिडचिड, भीती किंवा राग हा तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत किंवा तुमच्या पार्टनरसोबत बोलून मोकळे व्हा. तुम्हाला रडू येत असेल तर मन मोकळेपणाने रडून घ्या, पण तुमच्या भावना व्यक्त करा. आणखी तुम्हाला एक करता येईल ते म्हणजे छोटी छोटी ध्येय ठेवा. जसं की आज मला वाफळता चहा घ्यायचा आहे, आज मला शांतपणे अंघोळ करायची आहे. इतकी छोटी छोटी ध्येय तुम्ही ठेवा. मोठमोठी कामं पूर्ण करण्याचा प्रेशर घेऊ नका. लक्षात ठेवा, एक हॅपी मॉमच आपल्या बाळाला उत्तमरित्या सांभाळू शकते. स्वतःसाठी वेळ काढणं किंवा स्वतःकडे लक्ष देणं हा स्वार्थ नसून ही तुमची गरज आहे, हे ओळखून कामं करा.